राम नारायण राम. विश्वातील सर्व ग्रह एकमेकांशी जोडलेले आहेत. केवळ ग्रहच नव्हे तर सर्व जीवांवरही त्यांचा प्रभाव पडतो. त्यामुळे संबंधाचा सूत्र एकच आहे. साधना करा, मनन करा. मनामध्ये अशी विशेषता आहे की ज्याबद्दल विचार केला जातो ते जवळ येते. चुंबक लोखंडासारख्या इतर वस्तूंना स्वतःकडे ओढतो. त्याच्यात शक्ती असल्यामुळेच ते शक्य होते. मनसुद्धा चुंबकासारखं बनतं. विषयवस्तूंमध्ये असा संबंध असतो की मनाच्या तीव्र एकाग्रतेने किंवा सूत्राने, योगाभ्यासाच्या सहाय्याने मनाच्या नियंत्रणातून त्यास बलशाली बनवले जाते. ते जे ओढतं ते ओढल्या जाण्याची वाट पाहत असतात. मन ही अशी वस्तू आहे जी इतर वस्तूंना स्वतःकडे ओढू शकते. मनामध्ये असलेली ही ओढण्याची शक्ती या जगाच्या आकर्षण शक्तीतूनच आलेली आहे. मन नवीन वस्तूला ओढेलच असे नाही, जे आधीपासून आहे त्यालाच तीव्रतेने ओढतो. तुम्ही ध्यान किंवा योग जे काही करता ते ही आकर्षण शक्ती वाढवण्यासाठीच करता. वस्तूमध्ये जी अंतर्यामी शक्ती किंवा सर्वज्ञता आणि इतर सहायक शक्ती दिसतात त्या वस्तूंच्याच असतात. मन ही अशी वस्तू आहे जी अनंत जगाच्या मनाशी जोडलेली आहे. आपल्या सूर्याप्रमाणेच असंख्य सूर्य आहेत, पृथ्वीप्रमाणेच इतर पृथ्वीसुद्धा आहेत आणि त्यामध्ये तुमच्यासारखे अनेक लोक त्यांच्या कुटुंबांसह आहेत. जे ग्रह आहेत त्यापैकी तुम्ही किती पाहू शकता? सृष्टी अशीच आहे. प्रत्येक जीवाशी अनंत जीवांचे संबंध असलेल्या सूत्रातूनच हे सूत्र मिळालेले आहे.